नमस्कार, मी नक्षत्र बागवे. आज पारलिंगींची अभिव्यक्ती या लोकसत्ताच्या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लोकसत्ताचा. तरुण तेजांकित 2019मध्ये जिंकल्यानंतर आज पुन्हा एकदा लोकसत्तामध्ये येण्याचा मान मिळाला आणि नेहमीच लोकसत्तामध्ये आम्ही या विषयांवर रिलेटेड सगळे आर्टिकल्स लिहितो आणि वाचतो. त्यामुळे लोकसत्ताने नेहमीच या आमच्या आयुष्याला, आमच्या लढ्याला नेहमीच साथ दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजचा कार्यक्रम आमचे मागण्या किंवा आमचे हक्क किंवा आम्हाला काय पाहिजे यासंबंधी नाही आहे. आजचा कार्यक्रम होता हा एक माणूस म्हणून आम्ही कोण आहोत आणि एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हवा यासाठी हा कार्यक्रम आहे. एक माणूस म्हणून आम्हाला समजा, एक LGBTQ+ या सगळ्या संकल्पनेच्या पुढे जाऊन आम्ही एक माणूस आहोत आणि आमचं म्हणणं काय आहे हे सांगण्यासाठीचा हा कार्यक्रम होता आणि खूप छान पद्धतीने लोकसत्ताने तो हँडल केला. प्रेक्षकांची खूप छान प्रतिक्रिया होता आणि माझी अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम एक प्रेरणादायी व्हावा आणि अनेक मीडियाजने, लोकसत्तानेच नेहमी का पुढाकार घ्यावा, तर अनेक मीडियाने पुढे येऊन असे कार्यक्रम करावे आणि या विषयाबद्दल जनजागृती करण्यासाठी आपलं योगदान द्यावं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रिशा आणि लोकसत्ताचं मी खूप खूप आभार व्यक्त करते ह्या पारलिंगी अभिव्यक्तीमध्ये मला संधी दिल्याबद्दल. ही जे सेशन होतं हे खूप महत्त्वाचं होतं, कारण समाजाला ह्याच्याबद्दल जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर लोकसत्तेने हे कार्यक्रम आयोजित केलं ह्याच्याबद्दल खूप खूप आभार माझं. ह्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कळेल की LGBTQ कम्युनिटी हे काय आहे, तर हे महत्त्वाचं गोष्ट आहे. आणि ऑडियन्सला पण खूप खूप आभार, त्यांनी एकदम म्हणजे चांगलं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव जामिनी बाविस्कर. आज मला लोकसत्तांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आय थिंक हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो आजपर्यंत भरपूर लोक ह्याबद्दल बोलत नाही आहेत आणि लोकसत्तांनी ही अभिजात लिट फेस्टमध्ये जे पॅनल डिस्कशन ठेवलं आणि ज्याच्यासाठी मला इन्व्हाइट केलं, आय थिंक इट इज वन ऑफ द मोस्ट करेजियस अँड इम्पॉर्टंट थिंग्स दॅट पीपल शुड नो अबाउट. भरपूर जास्तीत जास्त लोकांना आमच्या कम्युनिटीबद्दल माहिती मिळणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि आज जे इथे लोक होते त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.